शुभमंगल सावधान. थांबा, गडबड करू नका. मी काही कुठलं लग्न लावायला आलेलो नाही, पण आपण आज आलोय लग्न लावणाऱ्या माणसाला भेटायला. लग्न लावणारी माणसं म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये असंख्य शंका आल्या असतील, पण हे लग्न लावून देणारा माणूस साधा नाहीये. हा प्रचंड अवलिया आहे. अवलिया यासाठी की 1-2 नव्हे, 40-50 नव्हे, तर तब्बल 191 लग्न या माणसानं मोफत लावून दिली आहेत. होय, पदर खर्चाने. या माणसाचं नाव आहे विकास नाना फाटे. कोण विकास नाना फाटे असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. जाणून घेऊया कोण आहेत विकास नाना फाटे. विकास नाना फाटे पुणे शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या कात्रज गावचे मूळ रहिवासी. गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या नानांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं. साहजिकच त्यांचा आणि परिस्थितीचा संघर्ष खूप कमी वयात सुरू झाला. मग काय, सारा भार त्यांच्या आईवर पडला. नानांसह 4 लेकरांना वाढवण्याचं शिवधनुष्य त्या माऊलीनं उचललं खरं, पण प्रतिकूल परिस्थितीनं ठाई तिचं रूप दाखवलं. तरीही या 4 लेकरांना घेऊन ती माऊली लढली, उभी राहिली. या लेकरांनी अडचणीच्या संकटाच्या डोक्यावर पाय देऊन आईला साथ दिली आणि पुन्हा नव्यानं विश्व उभं केलं. नानांची भूमिका त्यात मोलाची ठरली. लहानपणापासूनच चुणचुणीत आणि सतत कार्यमग्न. त्यात मकर संक्रांतीचा जन्म असल्यानं साऱ्यांशीच गोड कसं बोलायचं हे छोट्या विकासला कधी सांगावं लागलं नाही. शब्दात गोडवा असल्यानं सहवासातील प्रत्येकाला त्यांनी आपलंसं करून घेतलं. कुटुंबातही तसंच. त्यामुळंच 18 माणसांचं त्यांचं कुटुंब आजही एकत्र नांदतंय. या गुणांमुळेच घरापासून समाजापर्यंत विकास साऱ्यांचाच नाना झाला. त्यासाठी अनेकदा स्वतः नमतं घेतलं. घरात अथवा समाजात कधी खटके उडालेच तर सर्वांना एकत्र बसून समजावून सांगणं ही नानांची खासियत होती. बरं, इतक्या विचारी असलेल्या या माणसाचं शिक्षणही फार नाही. 10वी पर्यंत सरळमार्गी शिक्षण घेतलं खरं, पण परिस्थितीमुळे त्यांना तांत्रिकी प्रशिक्षणाचा मार्ग निवडावा लागला. त्यानंतर स्वयंरोजगार करायचा हीच फुंगाट मनाशी बांधली. मग पंतप्रधान योजनेतून कर्ज काढून उद्योग सुरू केला. आज त्याच एका उद्योगातून कितीतरी उद्योग उभारण्यापर्यंत या माणसानं मदत गाठली आहे. असं असलं तरी आपल्याकडे असलेल्या व्यवसायाचं ज्ञान त्यांना स्वस्त बसू देईल. त्यातून त्यांनी चंग बांधला अनेक उद्योजक घडवण्याचा. त्यासाठी यंत्रनिर्माण पतसंस्था स्थापन केली आणि तिच्या माध्यमातून कष्टकरी व वंचित समाजासाठी आर्थिक मदतीचं पाठबळ उपलब्ध करून दिलं. त्याही पुढे जात लहानपणापासून कष्टाखात जगलेलं आयुष्य पाठीशी असल्यानं त्यांनी समाजातल्या गोरगरिबांना मदतीचा हात द्यायचं ठरवलं आणि त्यातूनच निर्माण झाली मोफत विवाह पार पाडण्याची संकल्पना. कोरोना काळात सुरू झालेल्या उपक्रमात आता तब्बल 191 विवाह मोफत लावले गेले आणि ही भरारी किमान 1000 विवाह मोफत लावण्यापर्यंत घेता यावी ही त्यांची इच्छा आहे. त्यांच्या जन्मदिवशीही ते सामाजिक उपक्रमच राबवतात. अर्थात हे बळ येतं कुठून असं विचारल्यावरही ते नम्रपणे सांगतात. सद्गुरू नारायण महाराजांच्या चरणी असलेली भक्ती, निष्ठा आणि भाव. सामाजिक बांधिलकी जोपासत असतानाच दुसऱ्याला सतत आनंद वाटावा यासाठी जगणाऱ्या या अफलातून व्यक्तिमत्वाला लड बापूंचा मानाचा मुजरा. नाना नमस्कार. लड बापूच्या या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आपल्याशी गप्पा मारायला खूप मजा येणार आहे, खूप आनंद येणार आहे, कारण हा उपक्रम नव्यानं जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. मला सुरुवातीला सांगा, 191 मोफत विवाह मी लावले. मोफत विवाह लावावे असं डोक्यात कधी आलं? ही संकल्पना कशी सुचली? ही संकल्पना माझे सद्गुरू श्री क्षेत्र नारायणपूरचे विश्वचैतन्य परमपूज्य नारायण अण्णा महाराज यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या कृपा आशीर्वादानं ही संकल्पना सुचली आणि पार पाडणारे सुद्धा त्यांचेच आशीर्वाद. कारण सांगतो की सामुदायिक विवाहाची चळवळ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणी असेल तर सद्गुरू अण्णा महाराज. बरोबर. पुरंदर तालुक्यामध्ये श्री क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या आशीर्वादानं पुणे शहर असेल, बोर असेल, वेल्ला असेल, या ठिकाणी मान्यवरांनी आणि आमच्या सदशिष्यांनी अनेक सामुदायिक विवाह पार पाडले. त्यामध्ये हजारो लग्न पार पाडले. त्यांचे आशीर्वाद लाभले सद्गुरूंचे. आणि ही त्यांची संकल्पना पुढे चालत राहावी. बरोबर. आणि जर आपण त्यांचे सदशिष्य म्हणत असू तर आपण त्यांची शिकवण पुढे, त्याची समाजाला आपण वाटचाल चांगल्या पद्धतीने करून दिली पाहिजे या हेतूनं. आणि ही संधी आम्हाला कोरोनाच्या काळात मिळाली. कोरोनाच्या काळामध्ये सगळे व्यवहार ठप्प झाले होते, आर्थिक व्यवहार. माणसं घरात बसली होती सगळी. तर एक महिला माझ्याकडे आली आणि तिने म्हटलं की माझ्या मुलीचा विवाह ठरलेला आहे, परंतु आता
आर्थिक चणचण अडचण आम्हाला भासते, तर आम्ही हा विवाह पार पाडू शकत नाही. आपल्याकडनं काहीतरी मदत होईल का? तर मी माझ्या मानवता प्रतिष्ठानमधले पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही एकत्र बसलो आणि चर्चा केली, संवाद साधून की आपल्याला ह्या परिवाराला मदत करणं गरजेचं आहे. आणि सगळे हो म्हटले. एक सामाजिक उपक्रम आहे की जे मानवता प्रतिष्ठान नेहमीच राबवत असतं. अच्छा, मानवता प्रतिष्ठान. हा, मानवता प्रतिष्ठानच्या सोबत आम्ही सगळे काम करत असतो. की मानवता प्रतिष्ठान म्हणजे ताणलेल्याला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं आणि समाजाला चांगले विचार देणं, हाच खरा धर्म आणि तो म्हणजे मानवता धर्म. ज्याच्यातूनच हे मानवता प्रतिष्ठान चालू झालं. असे अनेक सामाजिक उपक्रम आहेत. त्यामधला आता हा सध्या चालू असलेला. मग त्या परिवाराला मदत करायचं म्हणून आम्ही एक कार्यालय भाड्यानं घेतलं. त्या दोन्ही परिवाराला 50-50 लोकांची परवानगी होती लग्नासाठी. आणि सगळा खर्च आम्ही करायचा होता. बर. म्हणजे तो सगळा खर्च प्रतिष्ठानाने उचलला आणि इतकं सुंदर, कमी लोकांमध्ये सुंदर लग्न पहिलं पार पडलं. करून दिलं. त्यांना 1 रुपया खर्च. फक्त त्यांनी कपड्याबरोबर सकाळी यायचं, आलेल्या नवरदेवांचं नवरीचं औक्षण करून त्यांचं स्वागत आम्ही वाजंत्र्यातर्फे करणं. वा. नंतर त्यांचा साखरपुडा असेल, हळदी समारंभ असेल, लग्न समारंभ असेल, लग्नामध्ये बाशिंग, हार मंडवळे आपण देणं, वाजंत्रे आपले, फोटोग्राफर आपणच ठेवला. दोन्ही परिवाराला एक एक अल्बम आपण देण्याची व्यवस्था केली. जेवण आपलं आणि जेवणामध्ये वाढपी सुद्धा आपले कार्यक्रम. त्यांना काहीच नाही, फक्त यायचं आणि आनंद लुटायचं. आणि ती जबाबदारी पूर्ण आम्ही स्वीकारली. म्हणजे आणि नंतर अशी संकल्पना झाली की आपण एक व्यवस्थित पार पाडले की एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ झाली पाहिजे. की कोरोनाने आपल्याला एक सुंदर या ठिकाणी संदेश दिला, संधी दिली की बाबा कमी खर्चात सुंदर लग्न पार पाडू शकतात. पूर्वी तर 20-20 लोकांमध्ये लग्न होत कोरोनाच्या काळात. की मी माझ्या सख्या भाच्याच्या लग्नाला मी जाऊ शकलो नाही, आमच्या परिवारातला एकही सदस्य जाऊ शकतो. त्यांचा सुखाचा संसार सर चालू आहे. पण मग तिथून आपण असे निर्णय घेणं गरजेचं होतं की कमी खर्चातही सुंदर लग्न होत आहे, त्यांचाही सुखाचा संसार पुढे मुलं बाळ होत आहेत, आनंदात ते राहत आहेत. तर मग आता ह्या डामडोर वायपट खर्च जागा विकणे हे कशासाठी? आणि मग तिथून एक ही सामाजिक परिवर्तनाची गरज आहे आणि आपण चळवळ म्हणून ती उभी केली पाहिजे. या हेतूला मग आम्ही एकत्र आलो आणि ह्याला संकल्पना. मग तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की कोरोना काळामध्ये ठीक आहे, ती गरज होती आणि तुमच्याकडे महिला आली किंवा अनेक गाजलेली कुटुंबाली असतील आणि त्यांचे विवाह तुम्ही लावून दिले. पण आता तशी गरज आहे का? नंबर 1. दुसरी गोष्ट, मोफत दिल्याची जाणीव समाजाला असते का? कारण संपूर्णच विवाह मोफत लावून देणं हे काही खायचं काम नाही. आपण स्पष्ट आपल्या ग्रामीण भाषेत म्हटलं तर खायचं काम नाही. तरी देखील तुम्ही संपूर्ण खर्चाने उचलून हे करताय, याबद्दल काय होतं? आजही त्याची गरज का आहे आणि मोफत का द्यावं? सर, ही काळाची गरज आहे. मोफत म्हणणं चुकीचं होईल या ठिकाणी. खर्च जरी आपण करत असं, तुम्ही समाजामध्ये जर एखादं चांगलं कार्य घेऊन पुढे आला तर हे लोकसहभागातून सुद्धा होऊ शकतं. हा उपक्रम मार्गी लागू शकतो. आता आमचा हा सुंदर उपक्रम पाहून अनेक लोकांनी मदतीचे हात पुढे केले. एका माझ्या शिक्षिकेनं रोज साठवलेले गल्ल्यातले पैसे गल्ला फोडून एका लग्नाचा खर्च त्यांनी होता. त्यांच्या पतिराजांचं निधन झालं तर त्यांच्या स्मृतीप्रित्यात असे अनेक परिवार आहेत की त्या परिवारापैकी आमच्यातर्फे एक लग्न आणि असे लोक पुढे येतात सर, लोकसहभागातून असेल तर. आणि ही काळाची गरज आहे की असं का करावं, मोफत का करावं? तर एक सामाजिक परिवर्तन निर्माण करणार आहे. इथं गरीब श्रीमंताचा भेद नाही की फक्त गरिबांनीच करावे असं नाही, श्रीमंत सुद्धा या उपक्रमात सहभागी झाले. महत्वाचा उद्देश काय आहे की अनाठायी खर्च टाळणे, वाचलेले पैसे आपल्या परिवारासाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, घर खरेदीसाठी, छोट्या मोठ्या अडचणी येतात किंवा एफडी करणे, हे जर आपण केलं तर आपल्या समाजाला ती एक गरज आहे. दिखावा. आणि हा फक्त भपका आणि दिखावा. आपल्या लोकांच्या काय सर चुका झाल्यात पूर्वी. मुलीच्या लग्नासाठी जागा विकल्या, कर्ज काढली, सावकारीच्या मोबाईल मोपाशा, ही भावकीच्या गावकीच्या ईर्ष्येवर त्यांनी केलं म्हणून आपण करायचं आणि मोठं करायचं हे दाखवण्यासाठी हे पद्धती चुकीच्या आहेत. आणि अनेक परिवार याच्यामध्ये लयाला गेले. तर हे कुठेतरी आपल्या समाजाने जागं व्हावं.
आणि अनाठाई खर्च वाचवावा म्हणून ही चालू ठेवलेली चळवळ आहे. आणि ही फक्त मानवता प्रतिष्ठानाचीच न राहता प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, सगळ्या, आता पुणे शहरामध्ये समजा आपण काम करतो, प्रत्येक प्रभागात नगरसेवक जे निवडून येतात त्यांनी जर हा उपक्रम पुढे आणला एखाद्या हॉलमध्ये, तर एकदम कमी खर्चात लग्न होतं, हे लग्न सोहळा पार पाडू शकतो. आणि तुम्ही जर चांगलं कार्य करता तर तुम्ही ज्या पदावर काम करता तुम्हाला मदतीचे हात तर खूप येते. तुमचा उद्देश सुंदर, स्वच्छ आणि समाजाच्या गरजेचा असावा, लोक पुढे येतात. आणि मला कधीच अडचण येत नाही सर, आमच्या प्रतिष्ठानामध्ये काम करत असताना की असं कधी होत नाही की उद्या लग्न आहे आणि आज खर्च कसा करायचा. कोणतरी भगवंत कृपा असेल किंवा हे ते आपल्याला पुढे येऊन मदत करतात. आणि त्या लोकांचे या ठिकाणी मी आभार मानतो की येतात लोक, तुमचा उद्देश चांगला असल्याने. फार चांगली माहिती, उद्बोधक माहिती मिळते. माझ्या मनामध्ये प्रश्न असा आहे की एक लग्न करायचं असेल ना तर वधू पित्याला, वर पित्याला प्रचंड धावपळ करायला लागते. 2-2, 3-3 महिन्यापासून त्याची पूर्ण तयारी करायला लागते, छोट्या छोट्या गोष्टी पाहायला लागतात. बरोबर, तुम्ही हे सगळं जमून आणताय दुसऱ्याची लग्न, 2 पक्षाची, वर पक्ष वधू पक्षाची. हे करताना प्रचंड धावपळ उडाली असेल, कधी कधी फजितीही झाली असेल. अरे लग्न घटिका एकदम समीप आली आणि ही गोष्ट नाहीये, फेटाच नाहीये किंवा काही असू शकतं. असं कधी घडलंय का? अशी धावपळ किती वेळा उडाली, अशी फजिती झालीये का? किंवा असा काही ठराविक प्रसंग घडलाय का? संपूर्ण कारण 191 विवाह लावून देणं आणि किती विवाह असं पर्यंत चालू ठेवणार आहात तुम्ही? काय संकल्प या सगळ्याच? आता मानवता प्रतिष्ठानतर्फे प्रथम तर तुम्हाला सांगतो की 1000 मोफत विवाह पार पाडण्याचा संकल्प आहे आमचा. वा. आणि तो भगवंत कृपेने सद्गुरूच्या आशीर्वादाने सिद्धीत जाईल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. आता 5 वर्षात 191 झाले आणि पुढे भविष्यामध्ये हे वाटचाल चालूच राहील. आता हा ज्या पहिला आपण विवाह सोहळा पार पडला त्याच्यानंतर नियोजन चालू केला, एकत्र बसून आणि जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. फक्त विकासनाला फाटेच हे लग्न करतात असं नाही, प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी की आता लग्नाचा दोन्ही परिवाराचा बॅनर कोणी बनवायचा, नवरा नवरीचे अक्षर कोणी करायची, त्याच्यानंतर आचार्याची जबाबदारी कोणाकडे, वाढण्याची जबाबदारी कोणाकडे, अक्षता कोणी आणायच्या, पाण्याची व्यवस्था कोणी करायची, या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही सर्वांनी वाटून घेतल्या. टीमवर्क हे टीमवर्क म्हणजे यामध्ये कुठलाही आपण पैसे देऊन कुठलाही मजूर आणत नाही की मदतीला. यामध्ये फाटे परिवारातील कार्यकर्ते, शंकर निंबाळकरजी माझे दाजी, ते उपाध्यक्ष, त्यांच्याकडे पूर्ण जेवणाची जबाबदारी असते. विनितेश फाटे त्याच्याकडे पूर्ण बॅनर्स असतील, अक्षर असतील, ती जबाबदारी सांभाळायचं. हातरू फाटेकडे वाढवण्याची सगळी जबाबदारी अक्षता असते. संदीप आवरे त्याच्याकडे सगळे हार, बाशिंग मुंडवळे त्यांनी, फोटोग्राफर संकेत फाटे, म्हणजे ह्याच्या अशा सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. त्यामुळं अडचण काय नाही. परंतु आता हे सगळं करत असताना अडचणी येतात, पण त्याला सामोरं जाण्याची तयारी आपली असते. थोडक्यात तुम्हाला सांगतो, जर फोटोग्राफर उशिरा पोहोचला किंवा त्यांनी सांगितलं की मी आज येऊ शकत नाही, तर मग आपल्याकडे कॅमेऱ्याची व्यवस्था आपण ठेवलेली, लगेच कार्यकर्ता गळ्यात कॅमेरा लावणार आणि फोटो का बंद नाही. वाढण्यासाठी सगळे घरातलीच लोक असतात. अतुल फाटे असेल, सूर्यकांत आढाव म्हणून एक ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक संघातले, त्यांची खूप मदत असते. हे सगळी मुलं ज्ञानेश्वर कुंभार स्वतः वाढतात आणि स्वतः काय पडेल ते काम करतात. मग इथं असं नाही की आम्ही पदाधिकारी आणि आम्ही मानवता प्रतिष्ठानचे, आम्ही उद्योजक आहे आणि इथं आले सेवाच करायची अशा पद्धतीने. पण एकदा अशी अडचण आलेली की ज्या कार्यालयामध्ये आम्ही कार्यालय भाड्याने घ्यायचे आणि त्यामध्ये मी त्या कार्यालयाच्या व्यवस्थापकाला फोन करून तारीख बुक केली की या तारखेला आपलं मोफत लग्न आहे. परंतु गैरसमजातून त्यांच्या काय झालं की त्यांनी कॅलेंडरवर तो गोल करायचा आणि डायरीमध्ये अपडेट करायचे विसरले. आणि ज्या दिवशी लग्न होतं सर, त्या दिवशी नेमकं 2 नवरे आणि 2 नवरे आले त्या ठिकाणी. आपली तर संकल्पना एकाच दिवशी एकच लग्न आणि दोन्ही परिवाराला आनंद द्यायचा. सामुदायिक वेळात काय होतं की सगळे एकत्र असल्यामुळं तिथं आनंद उपभोगता येत. फोटो सेशन असेल आणि आताच्या मुलामुलींना काय पाहिजे की सगळं सुटसुटीत झालं पाहिजे. तर तो जो आपण आनंद देणार की सकाळी आल्यानंतर त्यांनी संध्याकाळी जायचं, त्यात फोटो सेशन आणि दोन्ही परिवाराचा आनंद घ्यायला. तर सामुदायिक विवाह मागं पडण्याचं कारणच आहे की परिवाराला आनंद लुटतात नाही. तेच आपण नस शोधली आणि
एक रोज एक प्रमाणे एक लग्न. बरोबर. आणि अशा वेळी अचानक जर 2 नवरे देऊन 2 नवरे आले तर म्हटलं काय झालं. हा. आम्ही ज्यावेळी कार्यालयात पोहोचलो सर, तर असं नंतर निदर्शनास आलं की मालकाने पण एक लग्न त्यांच्या ह्याच्यातून घेतले, खरंच म्हणजे पेवल, हा, हा. आणि आमचं मोफत. ओके. आता करायचं काय, ही अडचण समोर आली बरं. की हे गैरसमजात झालेलं. हा. पण लगेच सद्गुरू पाठीराखा असतो, लगेच मार्ग निघाला. आता ज्यांनी पैसे दिले त्यांना तर आपण बाजूला काढू शकत नाही. खरंय. आम्ही विचार केला की आजूबाजूचं कार्यालय शोधू. जवळच दरबार ते ह्याचं लोढांचं कार्यालय ओके. शेजारीच आहे. म्हणजे आपलं काशी विश्वेश्वर मंदिराच्या शेजारी शेजारीचं. ओके. जैन समाजाचं एक सुंदर कार्यालय. ते लोढांना मी फोन केला की असं अशी चूक झालेली आहे, हा. आम्हाला जरा तुमच्या मदतीची अपेक्षा आहे, आम्ही काय असेल ते पैसे देऊ. पैसे इकडे पण द्यायचे आणि इकडे पण द्यायचे. बरोबर. आणि नेमकं सद्गुरू कृपेनं ते खाली होत. खाली होतं. हा. आणि 5 मिनिटात सर लगेच बॅनर बनवला आणि आजचं हे लग्न या स्थळी स्थलांतर झालेलं आहे. हा. येणाऱ्या पाहुण्यांना अडचण नव्हता. आचार्यांना तिथं लगेच बोलवलं. एक तासाच्या फरकात आम्ही सगळी व्यवस्था ह्या कार्यालयात त्या कार्यालयात, सगळ्या कार्यकर्ते होते, सगळी मदत होती. आणि त्या बुधवारांच्या परिवारांना तो सुद्धा ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे की चूक झालेली आहे आणि चालतच अंतर म्हणजे एक 50 पावलं आलं तर ते कार्यालय होतं. समजून घेणारे, समजून घ्यायला परिवार मिळाले आणि तिथे सुंदर झालं. मग इकडे अडचण असेल तर तिथं आम्ही करायचं. दादा, आपल्याकडे एक पद्धत आहे किंवा एक मानण्याची प्रथा आहे की ज्या लग्नातलं जेवण छान ते लग्न छान असं म्हणण्याची. तुम्ही जेवणाचा मेनू कसा ठरवताय? हा सर, ते एक बरोबर आहे. कारण हल्ली काय झालंय की जेवणावर ठरवतात त्या परिवारांची प्रतिष्ठा. हा, हा. जेवण जर सुंदर असेल तर लग्न चांगलं झालं. बरोबर. वधूवर किती शिक्षण झालंय, किती संस्कार येते, पण जेवण फार महत्वाचं आहे. या विषय तर वधूवरांचे जे आई वडील असतात त्यांना ते प्रश्न असतो की तुम्ही सगळं मोफत करताय पण जेवण काय देणार. हा पहिला प्रश्न असतो, परंतु मोफत असल्यामुळे ते विचारत नाही. पण त्यांच्या मनामध्ये असं असतं की आमटी भात देत आहेत की काय, फक्त आमटी भात किंवा वर आमटी भात किंवा एखादी भाजी, गोड एखादं काय देतात. पण हेच आम्ही लक्षात ठेवून मेनू चांगला द्यायचा. जेवण जर रुचकर असेल, स्वादिष्ट असेल तर येणारा तुमचे वऱ्हाडी मंडळी खुश होतात. तर त्यासाठी आम्ही काय ठरवलं की जेवण उत्तम द्यायचं. त्यामध्ये आपला मेनू जो असतो तो सगळ्या लग्नासाठी एकच. आमच्यासाठी परिवार वेगवेगळे असतात पण मेनू तोच एकच. त्यामध्ये आम्ही इथला जो आचार्य आहे त्याला आम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेलं त्याच्याशी. कमी खर्चामध्ये तो 150 ते 200 लोकांचं जेवण द्यायचं. त्यामध्ये तो एकदम सुंदर जेवण बनवतो. आणि जेवणानंतर प्रत्येक वऱ्हाडी मंडळीतला माणूस म्हणतो की जेवण उत्तम होतं. त्यामध्ये काय देतो, पुरी, मटर पनीर भाजी, बटाट्याची सुकी भाजी, वरण भात, गुलाबजाम आणि पापड, लोणचं आणि अनलिमिटेड. आताच तोंडाला पाणी आलंय. तर असं सुंदर हे जेवण दिल्यानंतर शेवटी वधूवरांना एक ताट आम्ही सजावून देतो, सजावट करून देतो ताटाची, त्यांना तो आनंद मिळावा. आणि हे जेवण उत्तम देणं गरजेचं असतं, म्हणजे तरच मग लोक आनंद. वऱ्हाडी खुश तर लग्न सुंदर म्हणजे काय मोफत केलंय किंवा काय जेवण होतं असं त्यांना कोणी नावं ठेवलं. एकतर ह्या उपक्रमामध्ये सर खूप लोक याला घाबरतात. प्रतिष्ठेप आहे खोट्या की मोफत कसं जायचं, मोफत कसं करायचं, अशी उदाहरणं खूप आहेत. म्हणजे एक मुलीचं आम्ही मोफत करायला तयार होतो, पण तिच्या मैत्रिणी त्या मुलीला म्हटल्या की मोफत मध्ये करणार का, फक्त एका या वाक्यावरती मुली म्हणली मला मोफत नाही करायचं. अशी पण लोक आहेत ना, खोटी प्रतिष्ठा. आणि मग ते आई वडिलांना दारोदारी जावं लागलं पैसे मागायला. आम्ही तेच सांगतोय की जागा विकू नका, उसने पैसे मागू नका, कुठे तुम्ही कर्ज काढू नका. सर परिस्थिती समाजामध्ये खूप बेताची काही लोकांची. पैसा वाया जातो ना, विनाकारणच जातो ना. बरं ज्यांच्याकडे आहे ना, आम्ही ते पण सांगतो ना, भगवंत कृपेने तुम्ही पैसे आहेत, पण एक चळवळ अशी करा की खूप लोकांना त्रास देऊ नका. तुम्ही महाबळेश्वरला करा, गोव्याला करा, कोकणात करा. डेस्टिनेशन वेटिंग ह्याची नवीन प्रथा आलेली, ती जवळच्या लोकांना बरोबर की 200 ते 300 लोक जवळची बोलवा, मुक्कामी न्या, 2 दिवसात संवाद साधतील, एकमेकांच्या जवळ येतील. आणि ज्यांना लग्नात आनंद होतोय, आपल्या सुखाच्या
त्याच्यासाठी क्षणाचा ज्यांना आनंद होतो त्यांनाच बोलवा. खरंय. आता चुकीची पद्धत कशी आहे, 5,000 पत्रिका वाटायच्या, 7,000 लोकांना निमंत्रण द्यायची, जेवणावेळी उठवायच्या, लोक हात धुतले की नावं ठेवणार. प्रथा सगळ्यात चुकीची. आपण दिलेल्या आहेराच्या साड्या फिरून परत आपल्याकडे येतात. इतकंच आपला समाज बरकटत चाललेला. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आम्हाला असं वाटतं की चळवळ व्हावी. आणि ह्या लोकांनी काय करायचं, ज्यांच्याकडे पैसे आहेत. मी असं म्हणत नाही की पैसे असले तरी, पण तुम्ही बाहेर जाऊन चांगलं लग्न पार पाडा, जवळच्या लोकांना बोला. आता 5,000 लोक लग्नाला आहेत आणि लग्न तुमचं 7चं असतं ते 9ला लागणार. तर 2 तासात मला सर सांगा की शिवाय देणार ना पाठीमागे बसले लोक, तुम्हाला वधूवरांना आशीर्वाद देणार आहेत का? कारण तुम्ही वेळेत पार पडला. तुमचे सन्मान सत्कार मान्यवरांचे सगळ्याच वेळ जातो. तर हे सगळं बंद, वेळेत लग्न पार पडलं. कारण 2,000 लोक जरी समोर बसलेले असतील, तुमचं 1 तास लेट झालं लग्न, 2,000 तास पाहिले. एका माणसाचा 1 तास, 2,000 लोकांचे 2,000 तास आपण वाया घालले. मग लग्न वेळेत कमीत कमी लोकांमध्ये पार पडा. भले तुम्ही स्वागत समारंभ मोठे ठेवा. स्वागत समारंभाला 7 ते रात्री 11 पर्यंत मी कधी जाऊ शकतो, माझ्या परिवारातला सभासदांना घेऊन जाऊ शकतो, माझा व्यवसाय बंद झाल्यावर जाऊ शकतो, जायचं की नाही ते ठरवू शकतो. पण धावपळ होत नाही ना. मला 7लाच जायचंय, 9 वाजेपर्यंत अपघात कमी होतील, रस्त्याला ट्रॅफिक कमी होईल. हे सगळं नियोजन केलं पाहिजे. आणि लोकांनी पुढे येऊन फक्त आनंद मिळणाऱ्या लोकांनाच बोलवलं पाहिजे. सगळ्यांना दिखावा दाखवण्यासाठी, माझी सामाजिक उंची किती आहे दाखवण्यासाठी सगळं खोट आहे. तर मी तर हे सांगेल की जे समाजामध्ये उच्च पदावर गेलेले आहेत, उच्च स्थानी जे आहेत, त्या लोकांनी हा विचार करून हे बदललं पाहिजे. त्यांनी बदललं तर त्यांच्या पाठीमागे सगळे बदल. समाज बरोबर, म्हणजे समाज त्या लोकांचं अनुकरण करतो. तर जर चांगल्या लोकांनी हा विचार आणला. आता मी आमच्या घरात एक लग्न झालं, मी महाबळेश्वरला ठेवलं, 200 लोक, इतका आनंद मिळाला. दोन्ही परिवार एकत्र आले, विचारांनी संवाद, सुसंवाद, परिसंवाद साधला. हे गरजेचं आहे. तुम्ही एका दिवसात लग्न इकडे धावपळ जवळ येत नाही. दोन्ही परिवाराची मनं जुळली आणि खर्च कमी झाला, लोकांची धावपळ कमी झाली. कारण विवाह हा मुळातच आनंद देणारा सण आहे, आनंद देणारा सोहळा आहे. म्हणजे ते आनंदच मिळाला पाहिजे. आता ते उलट खर्च प्रचंड होत असल्यामुळं वधूपक्ष वरपक्ष दोन्ही दुःखात बुडून जातात. बरोबर आहे. येणारी जो वऱ्हाडी आहे तेही ट्रॅफिकमुळे किंवा इतर वेळेत पोहोचायचं, त्यांनाही दुःख होतं, अडचणी येतात, समस्या येतात. त्यामुळे तो विवाह सोहळा आनंददायी नाही राहता, दुःखदायी होतो. तर तो पांडा मोडून तुम्ही फार चांगला विचार, चांगल्या गोष्टी समाजात निश्चितच आणि स्वागतार्ह या गोष्टी अनेकांनी अनुकरण केलं पाहिजे. मला यात एक प्रश्न असा विचार वाटतो ना की बऱ्याचदा असं होत असेल, काही पक्ष, काही वर वधू आई वडील तुमच्याकडे असं घेऊन येत असतील की आम्ही स्वतः पैसे टाकतो काही थोडे, पण आम्हाला याच हॉलला करायचंय, किंवा नाही मेनू बदला, आम्हाला असाच मेनू करायचा. असं झालंय कधी? होतं. काही लोक काय म्हणतात की अहो 200 लोक आमचे खूप लोक आहेत, तर एक काम करा की तुम्ही आता 200 लोकांचं जेवण देत आहे, वरच्या 100 लोकांच्या जेवणाचा खर्च आम्ही देतो. आपण तिथे विरोध करतो. आपण त्यांना काय सांगतो की हे लोकांना बदलण्यासाठी, एक परिवर्तन घडण्यासाठी आमचा आउटपुट आहे. तुमच्याकडे पैसे असतील ना तर सगळा खर्च तुम्ही करा, तुम्ही फक्त वरच्या 100 लोकांचा काय करा. बरं, आमच्याकडे काय तुम्ही करा, आनंद तुम्ही घ्या. जर तुम्हाला मान्य असेल 200 लोकांमध्येच, तरच आम्ही पुढे येऊ. आणि मित्रांना तेच सांगा की जवळच्या लोकांना बोलवा. आणि खूप लोक आल्याने काय हे होत नाही. आता हे रुसवे फुगवे, मान सन्मान अपमान हे सगळं बंद झालं पाहिजे. कालबाई आणि होतं सर, जसं परिवारातलीच लोक नाराज होतात. मला अशी साडी आणली, तशी साडी घेतली, मला हे नाही मिळालं, मला मान नाही मिळाला, मला सन्मान नाही मिळाला. तसं जावयांचे सन्मान जे आपण स्टेजवर करतो, मामांचे सन्मान आता नवीन चालू झाले स्टेजवर. आज तुम्ही घरी जाऊन त्यांचं पाद्यपूजन करा, जावयाचं करा, मामाचं करा, त्याचं सन्मान लोकांपर्यंत. फक्त नाव वाचा ना त्यांच्या, हे आमचे मामा आहेत, ते आमचे जावई आहेत. आणि ज्या दिवशी तुम्ही सांगाल असले तरी त्यांचा सन्मान स्टेजवर होणार नाही, लोक खाली टाळ्या वाजत. वेळ वाया. हा खूप चांगला विचार आहे आणि हे विचार म्हणून, चळवळ म्हणून ह्या पायंडा पुढे पडला. आणि गेल्या काही दिवसात आपण बातम्यांमधनं किंवा आजूबाजूला घडलेल्या घटना पाहतोय. खोट्या बडेजावापायी, खोट्या प्रतिष्ठेपायी लाखो रुपयांचे किंवा गाड्या वगैरे याचे नवीन उदाहरण पुण्यात घडलेलं आहे. तर अशा असंख्य घटना घडतात आणि त्या पार्श्वभूमीवर हा विचार पुढे नेणं, ही चळवळ व्हायला पाहिजे. हा तुमची कळकळ, तळमळ अगदी असते, अगदीच बरोबर आहे.
हे सगळं सामाजिक काम करत असताना व्यवसाय सांभाळून स्वतःचं कुटुंब कितपत पाठीशी आहे? पत्नी असतील, मुलं असतील, आई असेल, भाऊ असतील. सर आमचं एकत्र कुटुंब आहे. मी 4 भाऊ, असे आई, मुलं सगळे मिळून आम्ही 18 लोक आहेत. एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंब. Correct. आणि एकत्र कुटुंब एका विचाराचं, एका आचाराचं, ज्या आमच्या परिवारावर आईचे संस्कार आहेत खूप मोठे. तर परिवार पूर्ण पाठीशी आहे, सर. म्हणजे परिवारातील मी एक सदस्य जरी असेल तरी प्रत्येक सदस्य एकमेकांचे संवाद, एकत्र बसून चर्चा. कारण कष्ट किती असू द्यात, मी सर कधी थकलो नाही. बरोबर. आणि संकट किती येऊ द्यात, मी कधी झोपलो नाही. Great. कारण परिवार माझ्या पाठीशी. खरंय. पत्नी असेल, मुलं असतील, भाऊ असतील. आजपर्यंत कधी विरोध नाही केला की तुला खूप पैसे झालेत का, तू का असं खर्च करतोस का, कशासाठी, आजपर्यंत कोण म्हटलं नाही. आणि ते मला मदत करतात. मुलं असतील, पत्नी असेल, भाऊ असतील, ते स्वतः या उपक्रमात आवडलेला उपक्रम. तर आपल्याला कुठली अपेक्षा पण नाही की कुठल्या तरी पद मिळावं, राजकीय पद मिळावं किंवा मोठे सन्मान व्हावेत आपले, म्हणून हा उपक्रम चालू केला असं नाही. बरोबर. आपण आपली निस्वार्थी सेवा करत राहू. बरोबर. आणि चांगल्या कर्माचं फळ मिळतं. मग आम्ही हे सांगितलं की सेवा हेच कर्म आणि मानवता हा धर्म, तो आपण पुढे नेऊया. आणि घरातले सगळे पाठिंबाच नव्हे तर मदत करा. हे फार महत्वाचं आहे. कारण कुठलंही सामाजिक चळवळ घेऊन चाललो एखादी व्यक्ती, सामाजिक काम घेऊन चालली एखादी व्यक्ती, तर त्याला तितका घरातून, समाजातून तितका पाठिंबा मिळतो असं नाही. परंतु तुमचं एकत्रच कुटुंब असल्यामुळं आणि संपूर्ण कुटुंबच तुमच्या पाठीशी असल्यामुळे ते अधिक बळ मिळतं. कुटुंब तुमच्या गप्पांमधनं आईचा उल्लेख करता. आईवर प्रचंड तुमचं प्रेम आहे आणि आईच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्या एकूणच कार्यावर प्रचंड प्रभाव देखील आहे. काय सांगाल आईविषयी? सर, प्रत्येक मुलाचं आईवर प्रेम असतंच. तुम्ही माझ्या आईच्या संपर्कात आला तर तुम्ही पण तिच्या प्रेमात पडा. कारण मीच नाही, माझ्या परिवारातील प्रत्येक सभासदाचं आईवर प्रेम. कारण तिने दिलेले संस्कार, तिने आमच्या परिवारासाठी केलेले अथक परिश्रम, नेहमी वृत्तीतील तिचा समतोलपणा, सामंजस्याला दिलेलं प्राधान्य. म्हणजे आमच्या वडिलांचं क्षेत्र आम्ही लहान असताना हरवलं. म्हणजे मी आता 2रीत होतो, माझा छोटा भाऊ तर रांगत होता, म्हणजे अंगावरच आईच्या दूध पित होत. त्यावेळी वडील गेले, पण आई कुठं खचली नाही. आमच्या शेतामध्ये तिने काम करत असताना आम्हाला आमचं संगोपन केलं. आम्हाला चुलते वगैरे पण नाही, पूर्ण जबाबदारी आईची होती. मग आईनं कुठेही हार न मानता चौघांना शिकवलं, उद्योगधंद्याला लावलं. मग समाजाचं आपण देणं हे ती सामाजिकता शिकवली. आज पण अध्यात्मामध्ये सकाळी 4ला उठून रात्री 8 पर्यंत आज पण वय 85 वर्ष काम करते, पाय जमिनीवर. हे सगळं करत असताना आणि आमच्या परिवारातील प्रत्येक सभासद तिचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत. म्हणजे आम्ही तर सगळे म्हणतो, मी तर एक वाक्य तिच्याबद्दल नाही म्हणतो की आई माझी साधी, परंतु तिला वंदन देवाच्या याद. वा वा. म्हणजे हे खरंय. आणि ज्याला आई वडील कळले नसतात त्याने फक्त आनंदच उपभोग आहे. ज्याला आई वडील कळले नाही त्याने काही उपयोगच नाही. म्हणजे बाहेर मी एवढं मोठं काम करतो आणि आईला जो तू विचारत नसत. तर आज पण एवढ्या व्यस्त दिनक्रमातून सगळे भावंड आम्ही असो, तिचे नातवंड असो, मी तर सकाळपासून तिच्याशी बसून गप्पा मारतो. त्यांना पैसे काय नको असतात. तू किती कमवतोयस, तू किती खर्च करतोयस, तू किती समाजात काम करतोय, काही नाही. माझ्याशी 2 मिनिटं बसलायस, गप्पा मारल्या, तिला तो आनंद आहे. तिला रुपये पण लागत नाही, तीच आम्हाला पैसे देते. बरोबर, तिथे साठले ते. तर आईबद्दल मी खूप बोलू शकतो, पण आई ही सर्वस्व. आणि तिच्या संस्कारामुळं, तिच्या अथक परिश्रमामुळे हे सगळं शक्य आहे. नाहीतर आपण निमित्त मात्र आहोत. जे काय असेल ते तिच्या चरणी समर्पित. हे जाणून घ्यायचं होतं की कारण इतका सुंदर विचार जो आपण समाजाला देत आहात तुम्ही, 191 मोफत विवाह ही एक जस्ट संकल्पना आहे, ती चळवळ होती, पण त्याच्या पाठीमागचे जे विचार तुम्ही मांडले, ते विचार संपूर्ण एकूणच आईच्या संस्कारातून तुमचं जीवनही प्रचंड संघर्षमय गेलेलं आहे. असा एखादा प्रसंग आहे की काय जिथं नाही बाबा हरलो आता, किंवा हरले होते पण त्यातूनही फिनिक्स पक्ष प्रमाणात भरारी म्हणून? सर, प्रचंड वेळा असं संघर्षातूनच आपण पुढे जात असताना घरी तर एकदम प्रतिकूल वातावरण, घरीच म्हटलं तरी चालेल. म्हणजे मला तर आठवतं की कॉलेजमध्ये असताना उपाशी झोपलेलं, म्हणजे रडत रडत झोपणार.
लहानपणी आई शेतातून येईपर्यंत चुलीवर भाकरी करत तोपर्यंत मला थांबवायचं, मी रडायचं. हे सगळं करत असताना अनेक कठीण प्रसंग आले. पण जर पुढे जायचं असेल तर तुमची ध्येय फार महत्वाची असते. जे आईने आतापर्यंत आपल्यासाठी कष्ट घेतले, तिला जर आनंद द्यायचा असेल, तिचे जर उपकार आपण फेडू शकत नाही, पण तिला जर एवढ्या कष्टातून जर आनंद द्यायचा असेल तर आपल्याला काहीतरी करावं. मग मी पहिलं गाव सोडलं, हॉस्टेलला राहिलो. ITI म्हणून एक तांत्रिक शिक्षणाचा तो कोर्स केला. नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेलं. हे सगळं करत असताना नोकरी गेली. पण मी इयत्ता 8वी-9वीलाच ठरवलं होतं की उद्योजक व्हायचं. बरं. मग मी बजाजला कामाला लागलो. पण माझं मन रमत नव्हतं. 2 वर्षानंतर मी स्वतःचा व्यवसाय चालू केला. पंतप्रधान योजनेतून 1 लाख रुपये कर्ज काढलं, एक मशीन घेतलं. परिवारातील भावंडांनी त्याला सपोर्ट केला. मी सकाळी काम केलं मशीनवर, मोठा भाऊ रात्री काम करतो. कसला व्यवसाय सुरू केला? सुरुवात इंजिनिअरिंग. एक लेथ मशीन घेतलं. लेथ मशीन 1 लाख रुपये कर्ज मिळालं पंतप्रधान. एक लेथ मशीन घेतलं, ते घरातच चालू केलं पाठीमागे. आणि मग मी दिवसभर काम करायचं, मोठा भाऊ त्याच्यावर रात्री काम करायचं. छोटा भाऊ टेल्को मध्ये. मग माझे बजाज मला परमनंट करत होतं, पण बदली करत होतं माझं वाळूंजला, औरंगाबाद. तर मी आईला सांगितलं की नाही, शक्य नाही, मी तुला सोडून जाणं होतं. नाही, मी तिकडे जाऊ शकतो, पगार घेऊ शकतो, लग्न होणार, मुलं होणार, मी कायमचा औरंगाबादचा. मला ज्या समाजाने दिलंय त्या समाजाला घेऊन मला पुढे जायचं, सगळ्यांना भावंडांना सोबत घेऊन जायचं. तर मॅनेजर माझ्या घरी आलेले की नोकरी मिळत नाही, तुम्हाला आईला समजून सांगितलं. आई पण म्हटली जातो. जाणं मी गेलो तर सगळ्यांना सोबत घेऊन जायला मी थांबलो. मग भावाने पण प्रचंड साथ दिली ना सर. छोट्या भावाने टेल्को सोडली सर. टेल्को कंपनीचा राजीनामा दिला आणि व्यवसायात आला की आता मला सगळे नाना म्हणतात, तर नानाची धावपळ होते, आपण त्याला मदत करू. मी त्याला म्हटलं की तू सोडा, आपण मोठा व्यवसाय चालू करू. दुसरं मशीन आलं, कर्ज काढली, कर्ज फेडली. आणि मग आता साधारण 301 लोक इंडस्ट्रीमध्ये कामाला आहेत. 2 कंपन्या आहेत आमच्या प्रायव्हेट लिमिटेड. आणि त्यामध्ये हे सगळं करत असताना उद्योजक घडवण्याचं मोठं काम आम्ही पुढे चालू ठेवतो. 10 वर्ष काम करतोय. यंत्रमंत संस्था कामगारांच्या अडचणीसाठी चालू ठेवतो. जे आता 100 कोटीच्या पुढे आमचं त्यांचं आर्थिक व्यवहार आहे वार्षिक. त्यात कर्ज आम्ही कामगारांना ज्या अडचणी असतात छोट्या मोठ्या, 1 तासात 1 लाख देण्याची व्यवस्था. बाजारामध्ये ज्याची पत नाही परंतु कष्ट करण्याची ताकद आहे, त्याचे व्यवसाय उभारले. 50 ते 60 लोकांना स्वतःचे उद्योजक तयार केले की मशीनसाठी कर्ज घ्या, काम आम्ही देऊ. आमची एक असोसिएशन इंडस्ट्री आहे, त्याच्या माध्यमातून तरुणांना एक चांगलं मार्गदर्शन आपण. असे अनेक उपक्रम आहेत की फक्त कर्जच नाही तर घर बांधणे असेल, त्यांची जी स्वप्न आहेत त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहतो. आणि सद्गुरू नारायण महाराजांच्या आशीर्वादातून चालू झालेली संस्था ज्याचं नाव यंत्रणमान आहे. या कात्रज परिसरामध्ये खूप चांगलं काम आहे. आणि कुठल्या फळाची अपेक्षा नाही. डायरेक्टर सगळे नारायणपूरचे सगळे कारखानदार आहेत, शिष्य आहेत सगळे, पण फळाची अपेक्षा नाही. आपली सेवा करत राहायचं, सद्गुरूंना स्मरून त्या ठिकाणी सेवा करायची. अशा पतसंस्था असेल, अध्यात्म असेल, व्यसनाच्या आरी जाणाऱ्या मुलांना नारायणपूरला घेऊन जातो. इथून खूप मोठी दुचाकी रॅली निघते कात्रज मधून की परिवारातला एक सदस्य सर अध्यात्माच्या मार्गाला लागला, परिवार व्यसनापासून दूर झाला तर पूर्ण परिवार बदलतो. आणि त्यातच मी एकटा सुरुवातीला नारायणपूरला गेलो. सद्गुरूच्या एका प्रवचनातून मला बदल झाला. नाही तर मी पण वाटा विस्कटलेला तरुणांसारखाच होता. वाट बिघडलीच होती माझी, पण त्या सद्गुरूच्या एका प्रवचनातून जीवन जगण्याची कला मिळाली. आणि मग घरातले सगळे, परिवारातले सगळे शिष्य झाले, सगळे शाकाहारी झाले. आणि मग तिथून विचार बदलत गेले. आणि मग हा सुखद प्रवास झाला. विचार सुंदर आहेत. म्हणजे तुम्ही अनेक उद्योजक घडवतात, एक मोफत विवाहाच्या माध्यमातून एक मोठी सामाजिक चळवळ उभी करता. सध्या तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आहे. काही निश्चितच वेगळ्या चळवळी उभे करून किंवा धडपड करून उद्योजक होत आहेत, चांगल्या स्थिरस्थावर होत आहेत. पण दुसरा भाग असा आहे की प्रचंड नैराश्य आहे. काय सांगाल त्या तरुणांना? सांगण्यासारखं सर खूप आहे, परंतु तरुणांनी एकच करायचं की चांगले मित्र. पहिलं काय सोपं आहे ते चांगला मित्र निवडायचा. सर संगत आणि पंगत चांगली असेल तर जीवनाला रंगत. खरंय. त्याला चांगला मित्र तो शोधू शकतो. सगळ्यात सोपं का? संगत आणि पंगत चांगली असेल तर जीवनाला रंगत आहे. ते माझ्या संस्कृत वाक्य. तर एकत्र ज्यावेळी तुम्ही आता विचारांची देवाणघेवाण होते आणि सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन व्यवसाय चालू,
एकट्याला भीती वाटते, बरोबर. त्याचा आत्मविश्वास नसतो, मी करेल नाही करेल. पण 5 जण एकत्र आले, 2 जण समविचार यायचे, तिथे आर्थिक मोबदला किंवा फायदा किती होता हा नंतरचा भाग. बरोबर. पण एकत्र येऊन डेअरिंग वाढतात आणि मग व्यवसाय चालवतात. तर मित्रांनी एकत्र आलं पाहिजे, कुठल्याही व्यवसायाचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे, आता परिश्रमाची तयारी पाहिजे, नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, आता आधुनिकतेकडे वाटचाल केली पाहिजे. पण मित्र जर एकत्र आले तर संकल्पना विविधता वेगवेगळ्या असतात. म्हणजे झटपट सक्सेस लागतो मुलांना लगेच पाहिजे, लगेच. आज हे केलं तर उद्या लगेच माझा मोबाईलला फोटो आला पाहिजे, मला मान सन्मान मिळाला पाहिजे. तर ह्याच्या मागे न लागता आज मी कष्टच केले पाहिजे, मार्केटमध्ये टिकलो पाहिजे. बरं अपयश जरी आलं तरी 5 जण एकत्र आहेत, मी 5 जणांना वाटून गेलं, आणि यश जर आलं तरी 5 जण आहेत. मग तुम्ही खूप हवेत पण उडत नाही, जमिनीत पण गाडत नाही. त्यासाठी मित्र एकत्र येणं, एखाद्या व्यवसायावर अभ्यास करणं आणि त्या अभ्यासातून व्यवसाय निर्मिती करणं. आता आम्ही जो व्यवसाय करतो सगळ्यात मोठा फंडायचा, जे यशस्वी झालेत त्यांनी बाकीच्यांना सोबत गेलं. भले त्यांच्याकडे पैसे नसतील, कमी असतील, त्यांना जे भूतकरू आहेत, जिद्दी आहेत, ते मुलांना एकत्र, एखादा आता माझ्यासारखा यशस्वी उद्योजक झाले तर मीच फक्त मोठं होण्यापेक्षा माझ्या आजूबाजूच्या 4 तरुणांना एकत्र घेतलं, बाबा तुझे 5% शेअर घे, तुझे 10% शेअर टाक, आणि आपण सगळे एकत्र करू. सर माझं काम कमी होणार, माझ्या शेजारचे 5 जण ज्यावेळी मोठे होतील त्यावेळी मी आपोआप मोठं होतो. तर हे आपल्या समाजाने स्वीकारलं पाहिजे की एकत्र येऊन व्यवसाय करणं. आणि भले ठीक आहे, नंतर प्रगती झाली परत वेगळे व्हा, पण गरज जे बाकीचे समाज एकत्र आले, आपला समाज कुठेतरी पाठीशी त्याला हल्लीच्या मुलांमध्ये ना एक आळस पण प्रचंड दिसतो, निवांतच सगळं हे करायचं, आळशीपणे जीवन, सगळं जीवन. तुमची लाईफस्टाईल जरा सांगा आदर्शवत, की कसं शेड्यूल, इतका सगळा व्यवसायाचा व्याप असताना सुद्धा फिजिकल फिटनेस ठेवून, माइंड फिटनेस ठेवून, समाजाला विचार देणं, एवढे उपक्रम सांभाळणं कसं साध्य होत आहे? सगळ्यात जास्त मोबाईल दूर ठेवून गरजेपुरता वापरा. सर एक चांगली सवय, घरी गेलो की मोबाईल बंद असतो, घरातून उतरलं तरच चालू करतो. तुम्ही कितीही रात्रभर मोबाईल चालू ठेवला तरी काय होतं, बघायचंच नाही बाकीचं. हल्ली काय झालं, मुलांना बाकीच्यांचं स्टेटस बघण्यात आपलं स्टेटस निर्माण करायची मुलं विसरून गेले. खरंय, महिला असतील, मुली असतील, मुलं असतील, मोबाईलच्या खूप आड गेली. कालांतराने मला तर असं वाटतं दवाखान्यामध्ये मोबाईल रुग्ण विभाग वेगळा करावा लागतो की काय, हे जरी टाळलं तुम्ही स्वतःवर फोकस करा की सकाळी पाठी उठलंच पाहिजे, सूर्य उगवायच्या अगोदर व्यायाम हा केलाच पाहिजे. व्यायाम केला सर तरी आत्मविश्वास वाटतो. तुम्ही अध्यात्मासाठी बसला पाहिजे, म्हणजे मेडिटेशन केलं पाहिजे, चांगले वाचन केलं पाहिजे, वाचनातून चांगलं लिखाण केलं पाहिजे, म्हणजे ह्यातून बदल काढतात. तुम्ही एका दिवसात स्वतःला बदलू शकत नाही, हळूहळू बदललं पाहिजे. तर मी आता माझं वाचन पण असतं घरी गेल्यावर, थोडंफार व्यायाम असतो, आहार चांगला असतो, वेळेत जेवण असतं, विचार चांगले, परिवाराला वेळ देतो. सगळ्यातून चांगली चळवळ उभी राहते, चांगल्या समाजाला दिशादर्शक काम उभं राहतंय, त्याच्या पाठीमागे हे सगळे कष्ट आहे किंवा हे सगळा जीवनशैली आहे. त्या जीवनशैलीशिवाय पुढे जाणं केवळ अशक्य आहे. शेवटचा नानांना प्रश्न विचारूया आणि थांबूया. नाना, ज्यांना खरोखरच गरज आहे, खरोखरच गरीब कुटुंब आहे किंवा आपल्या तुमच्या निकषामध्ये जे बसणारे असतील कुटुंब, त्यांनी मोफत विवाह जर लावायचे असतील तर संपर्क कसा साधायचा किंवा काय क्रायटेरिया तुम्ही लावता? सर आता मोफत विवाह म्हटलं तर खूप इन्क्वायरी येतात, म्हणजे परंतु काय आपल्याला पण आर्थिक सगळं गणित बसवायला. तुम्ही आता कात्रज आणि परिसरातील या भागातील असतील तुमच्या परिस्थिती तर त्यांना प्रथम प्राधान्य देतात. पण मोफत विवाह जर करायचा असेल तर माझी पहिली अट आहे की आई वडिलांची परवानगी, मुला मुलीचं वय बसलं पाहिजे. म्हणजे पहिले आधार कार्ड, फोटो, आई वडिलांच्या सह्या, सगळ्यांना सर समोर बसवतो, सगळ्यांच्या सह्या घेत आणि मग आपण पुढे करणार. म्हणजे चुकून असं पण पळून येणार आणि आई वडिलांना माहिती नाही असं नको व्हायला, किंवा त्या मुलाचं वय नाही बसत, मुलीचं वय बसत नाही लहानपणातच. ते जर चुकीच्या मार्गाला जात असेल तर आपण थांबवतो की नाही होणार पुढच्या वर्षी, हे पहिलं पाहिलं जातं. आणि असे खूप समाजामध्ये पहिल्या मुलीचं लग्न झालं तर दुसरी मुलगी लागणार, पहिलंच कर्ज फेडतोय दुसरं. तर मग अशा लोकांना मी लगेचच होकार पडतो की बाबा खरंच यांची गरज आहे. आणि ते करणं सर जाताना
एवढा आनंद पाहून डोळ्यामध्ये अश्रू आले त्यांच्या. आपल्याला मिठीची मारतात ना वडील, त्यांचं चेहरे वाचता येतात आपल्याला. आपण कागदापेक्षा चेहरे वाचणारे माणसं, तर ते कळतं की आत्मिक समाधान त्यांना किती मिळाले ते आपल्याला. तर ज्यांना गरज आहे त्यांनी यावं. आपण 100% म्हणजे जरी आर्थिक नियोजन वेगळं असेल तर समाजामध्ये आपण चांगल्या कामासाठी मदत मागायला नेहमीच तयार आहे, आणि लोक पण तयारी देतात, मग दर्शवतात. खूप ज्येष्ठ नागरिक संघाचे असतील, कात्रज परिसरातील खूप उद्योजक आहेत, दानशूर मंडळी खूप दानशूर मंडळींना गरज आहे. फक्त योग्य ठिकाणी देण्याची त्यांची इच्छा असते, ते योग्य ठिकाण म्हणजे मानवता प्रतिष्ठान. पण आता समाजामध्ये ज्यांच्याकडे भगवंत कृपेने पैसे खूप आहेत त्या परिवारांना सुद्धा की बाबा ठीक आहे, माझ्या मुला मुलीचं लग्न मी धुमधडाक्यात करेल, परंतु एक समाजासाठी एका लग्नाचा खर्च मी करेल, अशी लोक पुढे आहेत आणि आली पाहिजे. पण विचार चांगला असेल तर ती लोक आवडतात, आणि त्यांनी प्रत्येकाने केलं पाहिजे की मी जर माझ्या मुलाच्या लग्नासाठी 20 लाख खर्च करतोय, 50 लाख खर्च करतोय, किंवा खूप धुमधडाक्यात लग्न पार पडतो, तर एक लग्न समाजासाठी, एक कार्य सेवेसाठी. तर असे लोकांनी पुढे आलं पाहिजे. आता जे आपण पाहतो की एवढा खर्च करताय वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ, आईच्या स्मृतीप्रित्यर्थ, की जो देह ठेवून गेले वडील किंवा आई, ते त्यांचा आत्मा कुठेतरी आनंदी असावा, त्यांनी मुलाचं सत्कार्य पाहावं. त्यांनी असं 10व्याच्या दिवशी नुसत्या पंक्ती वाढण्यापेक्षा एक सत्सेवा सत्कार्य करावं की जे आई वडिलांना आनंद वाटते. सर आता जे वाढदिवस साजरे करतायत लोक चुकीच्या पद्धतीने साजरे करतात. मी तर नेहमी म्हणतो की रात्री 12ला जे फटाके वाजवतो ते फटाके वाजवणे बंद केले पाहिजे. तुम्ही लक्ष्मीला जाग लावता, म्हणजे वायफळ पैसे खर्च करा. ते जर सामाजिक उपक्रमाला वापरले तर लोक तुमचं कौतुक करतील, शाबासकीची थांबतील. रात्री 12ला फटाकडे वाजवल्यानंतर इतरांच्या झोपमोडावर तर ते तुम्हाला काय सदिच्छा देणार आहेत का, शुभेच्छा देणार, त्यांना शिव्याच देणार. मग तुम्ही आशीर्वाद घ्यायचे असतील तर ही पद्धत बंद करा. पाट्या वाजवा ना 6 वाजता, सगळ्यांच्या झोपमोड होत्यात, लवकर तरी उठतील, सूर्यनारायणाचं दर्शन होईल, व्यायामाला जातील, लवकर आवरतील. पण औक्षण करा, काही फटाके वाजवून घरातल्या मंडळाचे औक्षण करू द्या. रात्री 12ला केक कापण्याची प्रथा आहे पुण्यात, चुकीची प्रथा आहे, वाईट, खूप वाईट प्रथा आहे. असंख्य काम करण्यासारख्या गोष्टी आहेत समाजामध्ये, आणि नाना त्यांच्या पद्धतीने किंवा नानांचं मानवता प्रतिष्ठान असेल, त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांचा मित्रपरिवार असेल, त्यांच्या पद्धतीने काम सुरू आहे. आपल्यावरही जबाबदारी आहे. आपणही आपल्या अवतीभोवती या गोष्टी ज्या नानांनी सांगितल्या त्या आपण निश्चित करू शकतो असं मला वाटतं. लडबापूचा उद्देशही तोच आहे. लडबापू अशा व्यक्तिमत्वांना, अशा महनीय व्यक्तींना तुमच्या समोर घेऊन येते की ज्यांच्या मनामध्ये काहीतरी तळमळ आहे समाजाप्रती काम करण्याची, ज्यांच्या मनामध्ये एक वेगळा विचार घेऊन येण्याची, पुढे घेऊन येण्याची तळमळ आहे. अशीच माणसं. नानांशी किती वेळ गप्पा मारल्या तरी नाना गप्पा मारतील, किंवा त्यांचं कामच इतकं अफाट आहे, इतकं मोठं आहे की ते आपल्या समोर आपण दिवसभरही गप्पा मारलो आणि ऐकत बसलो तरी आपल्याला वेळ कमी पडेल अशी परिस्थिती आहे. नानांचं खूप अफाट काम आहे. त्यांना आपण सदिच्छा देऊया लडबापू तर्फे, आणि म्हणूया लडबापू. येस.